Hello, hello. This is the My Artifact episode number 1208. आजची तारीख आहे 2 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. वेल, फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिलं कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करावं लागेल, कारण काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. या सो लेट जस्ट बिगिन कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड. सो कालची तारीख होती 1 जून, सॉरी 1 जुलै. 1 जुलै ना, 1 जुलै 1 जुलै कालची तारीख होती. आणि कालचा होता मंडे, सॉरी संडे होता कालचा. फर्स्ट ऑफ ऑल सांगतो की काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड का केला नाही. वेल, म्हणजे कसं आहे की माझं गेल्या शुक्रवारपासूनच, म्हणजे इथून म्हणजे वर्धेला जायच्या अगोदरच, म्हणजे शनिवारी मी सकाळी गेलो ना, तेव्हापासून माझं डोकं वॉज रिअली असं एवढं जड वाटत होतं की बहुतेक जास्त, आणि अंग इतकं गरम होतं की खूपच. वेल, मी माझ्या सेफ्टीसाठी मी पॅरासिटामॉल घेतोच. युजली माझ्या बॅगमध्ये एक पॅरासिटामॉल टॅबलेट राहतेच, कारण मला माहिती आहे माझ्या बॉडीला सस्टेन करण्यासाठी पॅरासिटामॉल वॉज अ ग्रेट मेडिसिन. म्हणजे मला काही पण झालं, अंग गरम झालं, डोकं दुखत आहे वगैरे वगैरे, हे माझ्यासाठी बिलकुल नॉर्मल आहे. सो नॉर्मल आहे म्हणजे असं नेहमी होते, अंग गरम झालं वगैरे तर हे आपोआप पण रिकवर होते. बट जर पॅरासिटामॉल घेत आहे तर थोडी लवकर रिकवर होते. सो मी हाच फंडा वापरतो. कसंही काही अंग गरम असलं वगैरे वगैरे, कोणाला काही सांगत वगैरे नाही, आणि डॉक्टर वगैरे ते दूरचीच गोष्ट. म्हणजे जस्ट लाईक डॉक्टर केव्हा येईल, जेव्हा आपलं कंटिन्युअसली 10 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि आपल्यापासून काहीच ताप खूप जास्त वाढला आहे आणि सिच्युएशन नाही आहे का आपण पॅरासिटामॉलनीच या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू. सो त्यावेळेस डॉक्टर इज इम्पॉर्टंट. बट युजली मला डॉक्टर वॉज नाहीच लागले. म्हणजे लास्ट टाईम मी सर्वात जास्त बिमार झालो होतो वॉज दॅट मार्च महिन्यामध्ये, जेव्हा मला हागवण लागली होती. जस्ट लाईक बहुत ही वर्स कंडिशन होती. मी दिवसातून 5-6 वेळा संडासला जात होतो, आणि त्या सिच्युएशनच्या वेळेस मी ऑफिसमध्ये पण जात होतो, काम पण करत होतो. डू रिली इमॅजिन, ऑफिसमध्ये गेल्यावर 4-5 वेळा पण मी ऑफिसमधून संडासला जायचो. लाईक, आणि बसणं व्हायचंच नाही, खूप बेकार कंडिशन असायची. तर त्यावेळेस पण सिच्युएशन मी हँडल केली बाय माय सेल्फ. पॅरासिटामॉल घेतच जाऊ आणि पाणी पित जाऊ, लघवी संडास यायची, बट गेले हप्त्याभरानंतर मग तो पूर्ण रिकवर झाला. मग त्याच्यानंतर तर मग असंच हलकाशी ताप वगैरे येतो. त्याच्यानंतर बहुतेक हेच आहे, करीब 3-4 दिवसाअगोदर मला थोडासा ताप आला, आणि त्यापासूनच गोष्ट सुरू आहे, कणकण. आज सकाळी चांगलं वाटत होतं. म्हणजे आज सकाळी उठलो, ऑफिसमध्ये गेलो, पहिले मी दूध पिलो. आज सकाळी मस्त 1-अर्धा लिटर दूध पिलो कच्चं. त्याच्यानंतर मग मी पाणी घेतलं, आणि त्याच्यानंतर नाश्ता केला, त्याच्यानंतर पॅरासिटामॉल घेतली. तेव्हा मला काफी मस्त फील झालं. ऑफिसमधून घरी आल्यानंतर 3 वाजता माझं कसं प्रॉपर संडास वगैरे झाली. इट डज फील रिलेट. सो इनफ अबाउट हेल्थ. आपण काल का झालं हे सांगून देऊ. सो काल होता संडे, आणि मी होतो वर्धेला. सकाळी उठलो आणि विचार केला की यांचा अगोदरच प्लॅन बनला होता की आपण 3 वाजताचा शोला जायचं बा संचू. बट मी विचार केला की 3 वाजता जवळ जाऊ तर मला यायला करीब 6-6:30 होऊन जाईल. 6-6:30 झाल्यानंतर मग मला घरी येऊन सगळं तयारी करून मला निघायला 7 वाजेल. बाय हाऊ मला 7:30 वाजता गाडी भेटेल, 7:30 किंवा 8 वाजता. एक रॅन्डम फिगर ठेवली, आणि 8 ते 10, 10-10:30, आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता मग कुठे ओला ॲटो पण भेटत नाही, आणि त्याच्यानंतर सिटी बस पण राहत नाही. इट वॉज लाईक मग मला कसं ते पार्शल जे ॲटो असतात त्यांच्याकडूनच यावं लागेल. सो मला नागपूरला पोहोचायला शाळेत मला 11 किंवा 11:30 वगैरे वाजेल, असं मी गृहीत धरलं की समजा मी पिक्चर पाहिल तर शाळेत मी नागपूरला रूमपर्यंत 11:30 वाजता वगैरे पोहोचून जाईल. आणि दॅट वॉज रिअली क्रुशल, कारण माझी बॉडी ऑलरेडी पेन करत होती, आणि यावेळेस एवढा मोठा सफर करणं इट वॉज लाईक मला असं वाटलं की आपल्याला नाही करू.
बट अनफॉर्च्युनेटली तो संजूचा जो फीवर आहे ना तो मला थिएटरपर्यंत घेऊन गेला आणि मी 3 ते 6 बघितलं. आता संजूचा फीवर म्हणजे सगळेजण चालले. पिंटी, विशाल, वैभ्या, बादल, वनमॅन, प्रशिक वगैरे, राहुल, सगळेच जण चालले. या सो असे मोके खूप कमी येतात ना जेव्हा सगळेजण फिल्म बघायला चालले. सो त्यावेळेस चला म्हणलं काय होत नाही, जाईन ते 1-2 घंटा लेट होईल नागपूरमध्ये पोहोचण्यासाठी, बट आपण प्रयत्न करू की लवकरात लवकर जाऊ. बट राईट ना आपण पिक्चर पाहून जाऊ. सो मग काय आईने मस्त 12 वाजेपर्यंत मस्त चिकन बनवलं. मी कटिंग वगैरे केली, मस्त फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर आईने चिकन बनवलं. चिकन एवढं अप्रतिम होतं, खूपच भयानक खाल्लं. 6 पोळ्या खाल्ला, भात थोडसाच खाल्ला या, आणि खूप अति जेवलो मी. मग त्याच्यानंतर मग मी 3 वाजता पिक्चर बघायला गेलो. मग 3 ते 6 वाजता फटाकसे आल्यानंतर भूक तर नव्हती, बट मला माहीत होतं की आज संध्याकाळी आपल्याला जेवण भेटत नाही, कारण संडे म्हणजे डब्बा भेटत नाही. सो बट त्यावेळेस सिच्युएशन बहुत बेकार होती. जर मी पुन्हा जेवतो म्हणलं ते पुन्हा वेळ होऊन जाईल. सो म्हणलं आता राहू दे, जेवढं आहे तेवढं, तिथं जाऊन आपण एखादी चिप्स वगैरे स्नॅक्स वगैरे खाऊन टाकू म्हणलं. सो तिथे घरी गेलो. पिक्चर बघितल्यावर फटसे दूध आणि ब्रेड खाऊन टाकले. दूध ब्रेड खाल्ल्यानंतर मग मला गाडी पण लवकरच भेटली. करीब मला 7 वाजताच गाडी भेटली. मी 9 वाजेपर्यंत वर्धेत पोहोचलो आणि 9 वाजता मी ओला ॲटो केला आणि करीब 9:30 वाजेपर्यंत मी माझ्या रूमवर पोहोचलो. आणि फर्स्ट ऑफ ऑल की मी काल 85 एपिसोड करू नाही शकलो याचं दुसरं क्रुशियल इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की काल होता पाऊस. या खूपच पाऊस होता, रात्री पण पाऊस. आणि कसं ते आर्टिफॅक्टचा जो इंटेन्सिटी असते ना, म्हणजे जे आता मी कसं आपण बोलून राहिलो आहे, यासाठी एक हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे. म्हणजे मी असं टेरेसवर घुमून राहिलो आहे, माझं जेवण झालं आहे, मग चांगलं पोट भरून जेवलं आहे आणि ते टेरेसवर घुमून राहिलो आहे, तेव्हा कसं एक चांगलं हेल्दी एन्व्हायरमेंट बनते आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी, आणि मग मी ते चांगल्याने एलॉबरेट करू शकतो. तेव्हा जर वरती पाऊस सुरू आहे आणि रूमवर सगळे रूममेट्स आहे वगैरे वगैरे, तेव्हा मी स्वतः पण खुलू शकत नाही आणि आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली होणार नाही. हां, सो म्हणलं राहू दे, म्हणलं क्विट करून टाकू. सो मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्डच नाही केला. सो दिस इज द एंड. आज तर काही खास नाही खास आहे ॲक्च्युली, बट हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, सो याला इथेच क्विट करावं लागेल. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1208. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. कालही मी नागपूरलाच होतो, नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.